तुम्हाला शुद्धीवर आलेलं पाहून मला खूप बरं वाटलं. काल तुम्हाला ज्या अवस्थेत पाहिलं मला जरा भीतीच वाटली होती. मला इथे आणल्याबद्दल थँक्स. मरणार मी नव्हतोच, पण मला तुमचं नाव नाही समजलं. शलाका राऊत. मंगेश बद्दल तुमच्या ज्या भावना आहेत त्या समजू शकते सर मी. आणि कदाचित तुम्ही जर त्या अर्थाने ते केलं असेल तर ते योग्यही असेल. पण मी कायदा हातात घेतला असंच ना? आणि यामुळे तो माझ्या विरुद्ध कंप्लेंट करेल अशीच भीती वाटते ना तुला? हो सर. आणि ही केस चालू असताना जर अशी कंप्लेंट झाली तर गोष्टी आपल्या विरोधातही जाऊ शकतात सर. हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. कळतंय मला ते. पण मी त्या मंगेशला असं सोडू शकत नाही. मी काही त्याला घाबरत नाही, त्यांनीच मला घाबरावा आणि तो घाबरेल. मरता मरता वाचलाय तो. यापुढे तो माझी कंप्लेंट करण्याची हिंमत करेल असं मला नाही वाटत. साहेब मला वाटतं रामा मुंबई बाहेर चाललाय. तुला वाटतं म्हणजे काय अंदाज बांधायला तुम्हाला इथे ठेवलाय का मी? पक्क शोधून काढा, त्याचं गाठोडं उचलून माझ्याकडे घेऊन ये. तो कुठेही जाता कामा नाही रामा. ठीक आहे साहेब, तसंच होईल. उचल माझ्या राजा, उचल. हॅलो. हॅलो. मंगेश सरवदेचाच फोन आहे का? हो. आपण कोण बोलताय? मंगेश कुठे? ते हॉस्पिटलमध्ये आहेत. काय? हे बघा, तुम्ही जरा धीरानं घ्या. त्यांचा काल ऍक्सिडेंट झाला. म्हणजे आता ते ठीक आहेत. आपण कोण बोलतो? मी त्यांना इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. ठीक आहे. ते परत आले की, म्हणजे मंगेश परत आला की त्याला मला फोन करायला सांगा. विदाउट फेअर. नक्की सांगेन. हा आवाज नाही, हा आवाज ऐकलाय मी. तुम्हाला एक फोन आला होता. कुणाचा? कोणीतरी साहेब म्हणून. आय थिंक तुमचे बॉस. साहेब? त्यांनी तुम्हाला लवकर फोन करायला सांगितलंय. ओके. अजून काही बोलणं झालं? आय मीन तुमच्याशी काही बोलले? नाही, काही नाही. मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे आहात आणि सुखरूप आहात, आणि त्यांनी हा निरोप दिला. का? नाही, काही नाही. भंडारे, मी तुम्हाला हे सांगायला आली आहे की मी वसुमती राऊत मनस्विनीच्या पाठीशी आहे. तेव्हा या केसकडे गांभीर्यानं पहा, कारण ही फक्त तिची नाही, आपल्या सगळ्यांची लढाई आहे असं मला वाटतं. या केसमध्ये तुम्ही तुमचं सर्वस्व पणाला लावा. कुठल्याही गोष्टीची कमी पडत असेल तर सांगा, मी आहे. मला एवढंच म्हणायचंय मॅडम की मी जरी सरकारी नोकर असलो, सरकार जरी मला पगार देत असलं तरी त्या पगारात मी समाधानी आहे. मी कुठचीही केस जीव ओतूनच लढतो. संपत भाव काढून जबरदस्ती करून राहिला नाही. संपत भाव फळ आहे ती माझी आधी सांगतोय. 56 पाहिलं तुझ्या